नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचं बायोलॉजी ॲग्रीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण जो पॉईंट बघणार आहोत तो आहे अपोमिक्सिस. अपोमिक्सिस रेफर्स टू द डेव्हलपमेंट ऑफ सीड विदाऊट सेक्शुअल फ्युजन. याचाच अर्थ फर्टिलायझेशन शिवाय सीड डेव्हलप होते. इन अपोमिक्सिस एम्ब्रियो डेव्हलप विदाऊट फर्टिलायझेशन. दस अपोमिक्सिस इज ॲन असेक्शुअल मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे अपोमिक्सिस हा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक प्रकार आहे. अपोमिक्सिस इज फाउंड इन मेनी क्रॉप स्पीसीज. अपोमिक्सिस हे मेनी क्रॉप स्पीसीजमध्ये आपल्याला बघायला मिळतं. रिप्रोडक्शन इन सम स्पीसीज ऑकर ओनली बाय अपोमिक्सिस. म्हणजे काही स्पीसीजमध्ये फक्त अपोमिक्सिसच्या साह्यानंच रिप्रोडक्शन होतं. दिस अपोमिक्सिस इज टर्म्ड ॲज ऑब्लिगेट अपोमिक्सिस. म्हणजे त्याला आपण म्हणणार आहे ऑब्लिगेट म्हणजे कंपल्सरी, म्हणजे दुसरी कुठलीही पद्धत इथं अवलंबली जात नाही, फक्त अपोमिक्सिसच होतं. बट इन सम स्पीसीज सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑल्सो ऑकर इन ॲडिशन टू अपोमिक्सिस. मात्र काही स्पीसीजमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं आणि त्याच्या बरोबरीनं अपोमिक्सिस होतं. सच अपोमिक्सिस इज कॉल्ड फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस. पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, अपोमिक्सिस म्हणजे काय, आणि त्या अपोमिक्सिसचे पण दोन प्रकार पाहिले, ऑब्लिगेट आणि फॅकल्टेटिव्ह. आता पुन्हा या अपोमिक्सिसचे आपण वेगळे प्रकार बघणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे पार्थेनोजेनेसिस. तर पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय? पार्थेनोजेनेसिस रेफर्स टू द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम द एग सेल विदाऊट फर्टिलायझेशन. त्याचे दोन प्रकार असतात, एक हॅप्लॉइड आणि दुसरा डिप्लॉइड. व्हेन द एम्ब्रियो डेव्हलप्स फ्रॉम हॅप्लॉइड एग सेल इट इज नोन ॲज हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस. द प्लांट विच डेव्हलप फ्रॉम सच एम्ब्रियोज आर हॅप्लॉइड अँड स्टराईल. अशी प्लांट कशी असणार? हॅप्लॉइड आणि स्टराईल. हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस इज फाउंड इन सोलॅनम निग्रम. लक्षात घ्या, हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस सोलॅनम निग्रममध्ये होतं. समटाईम एम्ब्रियोसॅक डेव्हलप विदाऊट रिडक्शन डिव्हिजन. एम्ब्रियोसॅक काही वेळेला विदाऊट रिडक्शन डिव्हिजननी तयार होतो, म्हणजे तिथं मियोसिस होत नाही. सच एम्ब्रियोसॅक अँड द सेल्स विथिन इट आर डिप्लॉइड. हा एम्ब्रियोसॅक डिप्लॉइड असतो. इट गिव्ज राईज टू डिप्लॉइड एम्ब्रियोज. त्याच्यापासून डिप्लॉइड एम्ब्रियोज तयार होतात. सच पार्थेनोजेनेसिस इज नोन ॲज डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस and has reported in grasses like Texsacum. In plant species like tobacco and rice, pollen grains may be induced to develop in embryo. Pollen grain पासूनच काही वेळेला इथे एम्ब्रियो तयार होतात. This development of embryos from pollens of anther is termed as androgenesis. मग ह्या पोलन ग्रेनपासून एम्ब्रियो तयार होण्याची जी पद्धत आहे त्याला आपण अँड्रोजेनेसिस म्हणतो. अँड्रो म्हणजे मेल पार्टशी संबंधित. देअर आर सेव्हरल कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस. लक्षात घ्या, हा परीक्षेला 2 मार्काला प्रश्न येतो. पहिला पॉईंट आहे इनॲबिलिटी ऑफ पोलन ट्यूब टू डिस्चार्ज द कंटेंट इनसाइड द एम्ब्रियोसॅक. पोलन ट्यूब तिच्यामधला कंटेंट एम्ब्रियोसॅकमध्ये डिस्चार्ज करू शकत नाही, हे पहिलं कारण आहे. दुसरं, इनसफिशियंट अट्रॅक्शन बिटवीन मेल अँड फिमेल गॅमेट. मेल आणि फिमेल गॅमेटमध्ये अट्रॅक्शन नसतं. तिसरा पॉईंट, अर्ली डिजनरेशन ऑफ स्पर्म. स्पर्म म्हणजेच इथं मेल गॅमेटचं लवकर डिजनरेशन होतं, ते लवकर विघटन होतात. तिसरा पॉईंट, व्हेरी लॉंग स्टाईल. जी पोलन ट्यूब ट्रॅव्हल करून जाणार आहे त्याच्यासाठी स्टाईल ही खूप लांब आहे, म्हणजे ती ओव्ह्यूलपासून एम्ब्रियोसॅकपर्यंत पोहोचू शकत नाही पोलन ट्यूब. शॉर्ट पोलन ट्यूब. आणि दुसरं कारण आहे काही वेळेला पोलन ट्यूब छोटी असते. पुढचा पॉईंट आहे स्लो रेट ऑफ पोलन ट्यूब ग्रोथ. पोलन ट्यूबची ग्रोथ ही खूप स्लो होते, त्यामुळे ती पोलन ट्यूब मायक्रोपाईलपर्यंत जाऊन आतमध्ये एम्ब्रियोसॅकमध्ये पोहोचू शकत नाही. आणि शेवटचं कारण आहे स्टिम्युलेशन ऑफ पोलन ट्यूब इन अब्सेन्स ऑफ पोलन ट्यूब. स्टिम्युलेशन ऑफ पोलन इन अब्सेन्स ऑफ पोलन ट्यूब. पोलन ट्यूब नसेल तर पोलनला स्टिम्युलेशन मिळत नाही. आणि शेवटचं कारण आहे इनकॉम्पिटॅबिलिटी. इनकॉम्पिटॅबिलिटी या शब्दाचा अर्थ योग्य नसणं, मॅच न होणं. दुसरा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे अपोगॅमी. आता अपोगॅमी म्हणजे काय समजून घ्या. द ओरिजिन ऑफ एम्ब्रियो फ्रॉम आयदर सिनर्जिड और अँटीपोडल सेल. एम्ब्रियोसॅकमधली जी स्ट्रक्चर्स आपण पाहिली होती इज कॉल्ड अपोगॅमी. इट इज ऑफ 2 टाईप्स. याचे 2 प्रकार, हॅप्लॉइड अपोगॅमी आणि डिप्लॉइड. द सिनर्जिड और अँटीपोडल सेल्स मे बी हॅप्लॉइड और डिप्लॉइड. जर सिनर्जिड आणि अँटीपोडल सेल नेहमी हॅप्लॉइड असतात, पण काही वेळेला ते डिप्लॉइड असू शकतात. If embryo develops from haploid, synergid or antipodal cell, it is called haploid apogamy. When embryo develops from diploid, synergid and antipodal, it is called diploid apogamy. आता अपोस्पोरी.
In apospory, first diploid cell of ovule lying outside the embryo sac develop into another embryo sac without reduction. The embryo then develop directly from the diploid egg cell. Diploid egg cell पासून तो तयार होतो without fertilization. Apospory is of two types, generative apospory आणि स्पोमॅटिक अपोस्पोरी. हे त्याचे पुन्हा दोन प्रकार आहेत. जनरेटिव्ह म्हणजे जनरेटिव्ह सेलपासून आणि सोमॅटिक म्हणजे त्याला आपण बॉडी सेल म्हणतो त्याच्यापासून. त्यानंतरचा पॉईंट आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल्स ऑफ द ओव्ह्यूल आउटसाइड द एम्ब्रिओ सॅक म्हणजे एम्ब्रिओ सॅकच्या बाहेरच्या सेलपासून बिलॉंगिंग टू आयदर न्यूसेलस ऑर इंटिग्युमेंट इज रेफर्ड ॲज ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. म्हणजे एकतर न्यूसेलसच्या सेल असतील किंवा इंटिग्युमेंटच्या सेल असतील. देअर इज नो प्रोडक्शन ऑफ अनादर एम्ब्रिओ सॅक लाईक अपोस्पोरी. परत तिथं दुसरा एम्ब्रिओ सॅक तयार होत नाही. दिस इज द टाईप ऑफ स्पोरोफायटिक बडिंग विच इज व्हेरी कॉमन इन सिट्रस अँड मँगो. मग ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी आपल्याला कशात बघायला मिळते? सिट्रस आणि मँगोमध्ये. बघा आपण काय काय पॉईंट्स बघितले अपोमिक्सिसमधले. पहिल्यांदा अपोमिक्सिसचे प्रकार, त्याच्यानंतर त्याच्यातला पहिला प्रकार आपण पाहिला होता, लक्षात घ्या, पार्थेनोजेनेसिस. त्याच्यानंतर पार्थेनोजेनेसिसची कॉजेस, त्याच्यानंतर अपोगॅमी, नंतर अपोस्पोरी आणि नंतर ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. पहिली प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. दिलेला होमवर्क प्रतीक, नंतर सार्थक आणि रितेश, मला अजून एकही होमवर्क तुम्ही बघायला पाठवलेला नाही आहे. तुमच्या ग्रुपवर तो टाका. ज्याचा पूर्ण होईल त्यांनी एखाद्याने तरी अगोदर टाका. त्याच्यातून दुसऱ्याला काहीतरी प्रेरणा मिळेल आणि तोही तो होमवर्क करेल. कमीत कमी काहीतरी रिस्पॉन्स द्या. तुम्ही होमवर्क बघताय का, व्हिडिओ बघताय का, हे तरी मला समजलं पाहिजे. थँक्यू.